कोथिंबीरचे थालीपीठ सगळ्यांनाच आवडतात आणि थंडीमध्ये स्पेशल करून हे थालीपीठ गरमागरम चहासोबत लोणच्यासोबत आपण खाऊ शकतो। नमस्कार, मी निशा तुमचे एनआर स्पेसमध्ये स्वागत करते। छान अशी कोवळी कोवळी कोथिंबीर घ्यायची आणि तिला व्यवस्थित स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून काढायची, कारण कोथिंबीरीमध्ये खूप जास्त माती असते, त्यामुळे तिला चांगलं स्वच्छ धुवून घ्या। मी 2-3 पाण्याने कोथिंबीर धुवून घेतली, तसेच त्याला थोडंसं मिठाच्या पाण्यामध्ये पण एकदा धुवून घेतलं। आणि मी जी ही कोथिंबीर घेतलेली आहे ही काड्यांसहित घेतलेली आहे, फक्त पाला असा घेतलेला नाहीये। तर आता आपण याच्यातलं पाणी नितरण्यासाठी चाळणीमध्ये ठेवून घेतलेलं आहे। तसेच आता आपण भरपूर तीळ घालणार आहोत कोथिंबीरचे थालीपीठ बनवताना, याला धपाटे पण म्हटले जातात। तर सुरुवातीला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ टाकले आहे, लसूण टाकलेला आहे आणि आता आपण हिरवी मिरची घालून घेऊया। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची तिखट तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तसं टाकू शकता। त्याचप्रमाणे मी यामध्ये थोडेसे जिरे घालून घेणार आहे, अर्धा चमचा। त्यानंतर थोडासा ओवा पण मी यामध्येच घालून घेणार आहे। तुम्ही ओवा नंतर पण टाकू शकता किंवा यामध्ये घातला तरी चालतो। तर तसेच मी हळद पण टाकून घेते, अर्धा चमचा। मी सगळे जिन्नस यामध्येच घालून घेणार आहे, कारण की यामुळे चव पण छान लागते। तसेच मीठ पण घातलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर मी यामध्ये घालणार आहे। हे जे मिश्रण आपण वाटणार आहे यामध्ये मी पाणी नाही घातलेलं, तसेच वाटून घेतलेलं आहे आणि थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी जाडसरच ते ठेवलेलं आहे। त्यानंतर आता आपण इथे एक मोठा आकाराचा कांदा मी कापून घेत आहे। थालीपीठांमध्ये किंवा ह्या धपाट्यांमध्ये जर कांदा बारीक चिरून घातला तर त्याची चव खूपच छान लागते। तर अशा प्रकारे बारीक चिरून कांदा घालायचा। कांद्यामुळे थालीपीठ असे खरपूस पण होतात आणि मऊ पण लागतात, आतमधनं मऊ पण होतात ते, त्यामुळे कांदा पण घालून घेऊया। त्यानंतर आता जी कोथिंबीर मी धुवून ठेवलेली होती त्याचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे। आता तिला व्यवस्थित आपण एकदम बारीक चिरून घ्यायची, जेवढं असेल तेवढं बारीक चिरून घ्यायची। बारीक चिरल्यामुळे काय होतं की ज्यावेळेस आपण थालीपीठ थापतो तर त्यावेळेला अशा मोठ्या ज्या कारण आपण हे काड्यांसहित घेतलेलं आहे, तर मग काड्या तर दातामध्ये येत नाही, म्हणून एकदम जेवढी बारीक चिरता येईल तेवढी बारीक चिरून तुम्ही घ्या। त्यानंतर इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे, जवळजवळ 2 चमचे डाळीचं पीठ मी यामध्ये टाकलेलं आहे। तसेच आता बाजरीचं पीठ यामध्ये मी घालणार आहे। तुमच्याकडे ज्वारीचं पीठ असेल तर तुम्ही ज्वारीचं पीठ पण यामध्ये वापरू शकता। त्यानंतर आता आपण मला थोडं वाटलं होतं मीठ कमी असेल म्हणून मी मीठ पण घातलं आणि थोडीशी कसुरी मेथी पण यामध्ये घालून घेतलेली आहे। आता मिक्सरमधून जे आपण बारीक केलेलं वाटण आहे ते मी यामध्ये टाकलेलं आहे। आता सुरुवातीला हे सगळं काही मिक्स करायचं आहे। तर थोडीशी दुधाची मलाई उरलेली होती तर ती पण मी यामध्ये घालून घेतलेली आहे, म्हणजे हे थालीपीठ आपले एकदम पौष्टिक आणि हेल्दी थालीपीठ होतात आणि लवकरच बनवून तयार होतात। आता हे सगळं मी आधी पाणी न घालता पूर्ण ह्या कोथिंबीरीचं जे काही पाणी आपल्याला बळतं त्या याच्यामध्येच हे पीठ व्यवस्थित लावून घेणार आहे। अगदी थोडंफार पाणी तुम्ही घालू शकता, पण सुरुवातीला पाणी न टाकताच असं व्यवस्थित घट्ट असं पीठ मळून घ्या आणि नंतर त्याला थोडंसं पाणी आणि तेलाचा हात लावून थोडं 2 ते 3 मिनटं मुरत ठेवा। त्यानंतर आता इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, त्याला थोडंसं ओलं करून घेतलेलं आहे आणि हे बघा अशा प्रकारे आपण थोडंसं पीठ घेऊन त्याला व्यवस्थित सर्कल करून घ्यायचं आणि त्याला पाण्याचा हात लावून थापून घ्यायचं। पण ज्यांना पाण्याचा हात लावून थालीपीठ थापता येत नसतील तर सोपी ट्रिक आहे की लाटण्याला थोडंसं पाणी लावून घ्या आणि त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने ते लाटून घ्या। जास्त पण जोरात लाटायचं नाही तर ते तुटू शकतात, त्यामुळे हलक्या हाताने व्यवस्थित थालीपीठ लाटून घ्या। त्यानंतर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला व्यवस्थित त्याच्या कडा ज्या आहेत त्यांना पातळ करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे थालीपीठ आपले छान पातळ थापून घ्यायचे। त्यानंतर थापल्यानंतर आपण यावरती आता तीळ घालून घेणार आहेत। तीळ मी घातली पण ती एका जागी जास्त पडून गेली, त्यामुळे मी तिला पाण्याचा हात लावून सगळ्या बाजूला ती तीळ पसरून घेत आहे। अशा पद्धतीने तुम्ही भरपूर तीळ लावून अशा प्रकारचे थालीपीठ तुम्ही थापून घ्या। त्यानंतर मी थोडेसे यामध्ये होल करत आहे, कारण की आपण ज्यावेळेस तव्यात हे थालीपीठ टाकू ते सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस भाजल्या जाईल।
अशा पद्धतीने तुम्ही थालीपीठ टाकून आणि नंतर त्याला थोडं वर झाकून ठेवायचं, तर वाफेने ते व्यवस्थित थालीपीठ तयार होतं. बघा, मी दुसरं पण मेथड तुम्हाला दाखवते आहे की ही सुद्धा म्हणजे कॉटनच्या रुमालावरच डायरेक्टच पाण्याचा हात लावून आपल्याला थापून घ्यायचे आहे, लाटण्याचा वापर न करता. अशा प्रकारे पण तुम्ही हे थालीपीठ बनवू शकता आणि ते पण छानपैकी खरपूस असं भाजून घ्या. म्हणजे आपलं एक थालीपीठ होत असताना हे दुसरं पण आपण इकडे थापून घेऊ शकतो, त्यामुळे थालीपीठं पटापट होऊन जातात. बघा, आता इतकं छान खाली व्यवस्थित ते शेकलं गेलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये थोडंसं तेल वगैरे टाकून असे खरपूस थालीपीठं तुम्ही बनवून घ्या आणि सकाळी चहासोबत, लोणच्यासोबत मुलांना खायला द्या आणि तुम्ही पण खा. तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. खात राहा, मस्त राहा.